तुमच्यासोबत असं कधी झालंय का, एखादी वस्तू तुम्ही बाजारात विकायला घेऊन गेले आणि तिला भावच भेटाना किंवा गिराईकच लागाना? आज मी चक्क 150 गाड्या कोथिंबीरच्या काढून नेल्या होत्या आणि तिला कोणी बघतच नव्हतं भाऊ. तर रामकृष्णारी मंडळी, झालं असं की बाबा आज आहे ना व्यापारीच कमी आले होते, आम्हाला ती 150 कोथिंबीर विकायला चक्क 1.5 तास लागला. जशी बशी ती विकून टाकली कमी जास्त भावात. मग आलो घरी, प्रज्ञेचा नाश्ता चालू होता, तेवढ्यात बाबांनी मला आवाज दिला, कारण की आपलं जे व्हाईट सिल्कीचं कोंबडीचं पिल्लू आहे ना ते पडलं होतं पाण्यात. आता ती नेमकी फिमेलच होती बरं का, मागच्या वेळेस हीच हरवली होती. मला वाटलं होतं भाऊ मांजरीने नेलं या कोंबडीच्या पिल्लाला, नेमकी आजच ती पाण्यात पडली, इतकी झटपटत होती. बाबा म्हणले थोडा वेळ आज उशीर झाला असता मला दगावलीच असती भाऊ. बाबांनी वेळेच्या तिला इकडे उन्हात ठेवलंय, आता वाळली का एकदम क्लिअर होऊन जाईन बरं का. आज थोडं आपल्याला काम होतं, पिंपळाचंच पानती तोडीची होती, त्याच्यामुळे तिकडे गेलो होतो. मग तिकडून येता येता आम्हाला 12-1 झाला. प्रज्ञेश धुत होता गोल्याला, म्हणलं गोल्याला तर धुवायचंच आहे बरं का आपल्याला, पण इकडे गौरीला पण धुतो, कारण की कवाचं ती उन्हातच पिंपळाचा पाला खात होती. मग तिला थोडं अंगावर पाणी मारलं आणि त्यांना थोडं गवत आणून टाकलं भाऊ. आणि त्या गिन्नी गावतर इतक्या लाल मुंग्या झाल्यात, मलाच कळाना कशामुळे झाल्यात. तुम्हाला जर माहित असलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा एकदा. आता सगळे जण एकदा कोंडून घेतो, कारण की मम्मीने ते गेलेत कोथिंबीर काढायला, मला पण जायचंय त्यांच्या मागून. आज आहे ना 180 कोथिंबीर काढायची. आता बघू उद्या काय भाव भेटतोय काय नाही. तुम्हाला काय वाटतंय काय भाव भेटेल आणि तुमच्याकडे कोथिंबीरचा काय भाव चाललाय मला नक्की एकदा कमेंटमध्ये सांगा. आज परत संध्याकाळच झाली होती कोथिंबीर काढता काढता. आता चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.